काय हा बेबी शॉवर हे बघा वाट्या होत्या तिथे ती बेबी शॉवर म्हणजे आपल्या सांस्कृतिक संकल्पना ज्या जास्ती सखोल आहेत, ज्या जास्ती शास्त्रीय आहेत हे सांगतोय, ज्या जास्ती त्या दिल्या त्या आपण सगळे सोडून दिले सगळ्या याच्यातले आणि गुलामीमध्येच धन्यता वाटायला लागली. वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा हॅपी बर्थडे आणि एवढे कष्ट कोण घेणार आहे? HBD रोमन स्क्रिप्ट. कित्येक तरुण मुला मुलींना मराठी देवनागरी लिपी नाही वाचता येत. काही मराठी शब्द बोलले तर विचारतात काय म्हटला. त्यांना जेव्हा सांगितलं की 69 मग त्यांना कळतं हा हा 69 म्हणजे 69 होय. मग त्यांना इथपर्यंत आलंय. कवी कुलगुरू कुसुमाग्रजांनी आपल्या सगळ्यांच्या करताची स्वातंत्र्य देवतेची विनवणी सांगून ठेवली. त्यातल्या ओळी आहेत, परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी, माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका. आणि का भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे, गुलाम भाषिक होऊनी आपुले प्रगतीचे शिर कापू नका, असं कुसुमाग्रजांनी सांगून ठेवलंय. आणि खरं म्हणजे मराठीकडे भाषा म्हणून जरी पाहायचं झालं तर जगातल्या सर्वात उत्तम आणि शास्त्रीय भाषांमध्ये तर मराठीची गणना निश्चितच करावी लागेल. व्यक्त करता येणार नाही, मांडता येणार नाही असा कुठला आशयच नाही की हा मराठीत मांडता येणार नाही. अगदी पाश्चात्य संकल्पना, पाश्चात्य तयार झालेलं विज्ञान तंत्रज्ञान तर स्वातंत्र्यानंतर एकेवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर गेले होते कोल्हापूरला भालजी पेंढारकरांच्या स्टुडिओमध्ये. आणि भालजी सुद्धा देशभक्तच. त्यांनी काढलेले चित्रपटही आपला इतिहास आणि आपला पराक्रम सांगून आत्मविश्वास देणारे चित्रपट. तर भालजी अतिशय प्रेमाने स्वातंत्र्यवीर सावरकरांना सगळं ते चित्रपटांचे दाखवत होते की फिल्म माझं त्याचं शूटिंग इथे होतं, मी त्याचा डायरेक्टर असतो, हे त्याचं स्क्रिप्ट लिहितात, हे त्याचं एडिटिंग करतात. सावरकर ऐकत होते. सावरकर भालजींना म्हणाले अरे अरे फर्स्ट नेम भालजींना म्हणाले की तू इंग्लिश शब्द काय लावले. तर भालजी म्हणले काय करू, हे सगळं तिकडेच निघालं, फिल्म इंडस्ट्री तिकडेच निघाली, त्याचं सगळं. सावरकर म्हणाले कागद दे मला. आणि तो कागद घेऊन म्हणाले मला एक एक शब्द सांग. फिल्म, चित्रपट, डायरेक्टर, दिग्दर्शक, स्क्रिप्ट, कथा, पटकथा, संवाद, एडिटिंग, संकलन. मराठी भाषेकडे नव्या संज्ञा, नव्या संकल्पना आणि ध्वनींची अशी जोड की ज्यातून आपल्याला हवा तो अर्थ मांडता येतोय, ही क्षमता अनंत आहे. अनंत आहे की कुठलीही समोर क्षमता शब्द येऊ देत. खरं म्हणजे त्याचं कारण आहे की मराठीची जननी आहे संस्कृत. आताचा विषय किंवा मुद्दा नाही, पण ध्वनीचा अभ्यास. त्यानंतर ते ध्वनी जोडून शब्द कसे तयार होतात, ते शब्द जोडून वाक्य कसं तयार होतं, ते तयार होणाऱ्या वाक्याला अर्थ कसे प्राप्त होतात. म्हणजे मी गेल्या 2 वाक्यात लिंग्विस्टिक्सचे 4 घटक सांगितले मी आता बोलताना की जे जगातलं शास्त्र आहे लिंग्विस्टिक्स, त्याचे हे 4 घटक आहेत. चारींवर मराठी समर्थ आहे. साधी इंग्लंडची भाषा इंग्लिश साधारण 1550 पर्यंत नव्हती. साधारण 1550 पर्यंत इंग्लंडमध्ये इंग्लिश मागासलेल्यांची भाषा समजली जायची. ती क्वीन एलिझाबेथ पहिली तिने केली. इंग्लिश ही प्रशासनाची भाषा, इंग्लिश ही शिक्षणाची भाषा. आणि मग एक इंग्लिशला त्यावेळी दर्जा प्राप्त झाला. त्यावेळेपर्यंत इंग्लंडचंही सगळं काम फ्रेंच मध्ये चालायचं. आणि सांस्कृतिक भान ते होतं की मला फ्रेंच येत नाही म्हणायची लाज वाटत होती, मला इंग्लिश येत नाही म्हणायची ती घरात बोलणाऱ्यांची बोली भाषा फक्त होती. अशा इंग्लिशचा पहिला ग्रंथ पुस्तक तयार झालं साधारण 1315च्या आसपास. 35 खरं म्हणजे 1335. चॉसर हा जो इंग्लिश मधला लेखक आहे तरी त्यांनी मूळच्या लिहिलेल्या कहाण्या नाहीयेत,
त्यांनी इंग्लंडमध्ये फिरून लोककथा गोळा केल्या आणि त्या ग्रंथाचं नाव आहे कॅन्टरबरी टेल्स. चॉसरच्या कॅन्टरबरी टेल्स साधारण 1335 मध्ये झाल्या प्रकाशित. आठवण करून देऊ का की आपल्या ज्ञानोबा माऊलींनी वयाच्या 16व्या वर्षी मांडलेली भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हे भाषेचं, साहित्याचं, तत्वज्ञानाचं, विचाराचं एक उत्तुंग शिखर आहे. ते चॉसरच्या 45 वर्ष आधी. तेव्हा ज्ञानाचं असं एकही क्षेत्र नाही आणि असता पण कामा नये की जे उत्तम मराठीतून मांडता येत नाही. प्राथमिक शाळेपासून मेडिकल किंवा इंजिनिअरिंग सुद्धा किंवा PhD सुद्धा आणि दुनियेतलं सगळं ज्ञान इथे मराठीत मांडता येतं. एवढंच नाही, नवज्ञान मराठीत निर्माण होणे म्हणजे अभिजात भाषेचा खरा मराठी प्रतिभेने मानायला पाहिजे की मराठी ज्ञान भाषाही व्हायला पाहिजे. आणि नव संशोधन, नव्या संकल्पना, स्वतंत्र प्रतिभा ती मराठीतून व्यक्त होते आणि ती भारतीय संस्कृतीला समृद्ध करते. हे केव्हा होईल याचं मला सापडलेलं उत्तर आहे, एक भाषेची भाषा म्हणून असलेली ताकद आणि तिची जोपासना, त्यानुसार शिक्षण धोरण, त्यानुसार अभ्यासक्रम, त्यानुसार मुलामुलींची जडणघडण, हा एक भाग झाला. पण दुसरा भाग, आज इंग्लिश जगातली मोठी भाषा झाली आहे. ते काही केवळ इंग्लिशची शब्दसंख्या खूप आहे म्हणून नाही किंवा इंग्लिशचं व्याकरण जणू खूप उत्तम आहे, शास्त्र शुद्ध आहे, उलट अजिबातच नाहीये. शास्त्र आणि इंग्लिशच्या व्याकरणाचा काही संबंधच नाही एकमेकाशी. इंग्लिश आज जगाची भाषा झाली कारण इंग्लिश बोलणाऱ्या माणसांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये आपल्या मूलभूत प्रतिभेचा ठसा उमटवला. ते मी मानतो की विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र असेल तर ते मराठी प्रतिभेसमोरचं आव्हान आहे की मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये मराठी प्रतिभेनी नवी उत्तुंग कामगिरी करून दाखवली पाहिजे. आणि आपल्या बुद्धीला, आपल्या प्रतिभेला, ज्याची मी वेळेच्या मर्यादेत आधी काही उदाहरणं बोललो, महाराष्ट्राला झालंय तरी काय हे दुःख व्यक्त करायला की महाराष्ट्राचं काम आहे देशासाठी लढणे, देशाच्या प्रश्नांची उत्तरं शोधणे, प्रसंगी देशाला दिशा देणे, असे रोल मॉडेल, असे नवे प्रयोग. मग तेच काम आहे की अभिजात ठरलेली मराठी इथून पुढच्या काळामध्ये उत्तुंग दिशेने जायचं असेल तर ऍक्च्युली आपण निश्चय करायला पाहिजे की मानवी प्रतिभेचं एकही क्षेत्र आम्ही आमच्या प्रतिभेतून सोडणार नाही. असं उत्तुंग प्रतिभेचं दर्शन घडलं तर हा विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र कामाला लागला असा त्याचा अर्थ होणार आहे. मी सगळ्यांपाशी प्रार्थना करतो की आपल्या वैयक्तिक पातळीपासून, आपल्या हातून होणाऱ्या कामापासून ते उद्याच्या महाराष्ट्राची धोरणं, त्यांनी देशाला देण्याची दिशा, यामध्ये आपण सगळे विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र हे स्वप्न घेऊन कामाला लागू अशी प्रार्थना करतो आणि थांबतो.